विद्यार्थी मित्रांनो, 10वी नंतर डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशासाठी कोणत्याही प्रकारची प्रवेश परीक्षेची आवश्यकता नसते। जसं 11वी आणि 12वी सायन्स नंतर डिग्री इंजिनिअरिंग अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना सीईटी म्हणजे प्रवेश परीक्षेची तयारी करावी लागते। त्यासाठी जो अभ्यासक्रम असतो त्याची काठिण्य पातळी पण जास्त असते आणि त्याचप्रमाणे आर्थिक जो भार आहे तो सुद्धा सहन करावा लागत असतो। 10वी नंतर डिप्लोमा इंजिनिअरिंगसाठी प्रवेशासाठी पात्रता प्रवेश परीक्षेची आवश्यकता नाही, त्यामुळे सहजरित्या विद्यार्थी डिप्लोमा इंजिनिअरिंग मध्ये प्रवेश घेऊ शकतात। दुसरा फायदा म्हणजे डिग्री अभ्यासक्रम शिकण्यासाठी अतिशय सोपं आणि सोयीस्कर जात असतं। विद्यार्थी मित्रांनो, 10वी नंतर 3 वर्षाचा डिप्लोमा कोर्स पूर्ण केल्यानंतर हे विद्यार्थी 3 वर्षामध्ये तंत्र शिक्षणाचे म्हणजे टेक्निकल वेगवेगळे विषय शिकलेले असतात आणि अशा विद्यार्थ्यांना हा डिग्री अभ्यासक्रम पुढे खूप सोपा जात असतो। एवढंच नव्हे तर डिप्लोमा इंजिनिअरिंग 3 वर्षाचा कोर्स पूर्ण केल्यानंतर असे विद्यार्थी खाजगी क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांमध्ये ॲज अ ज्युनियर इंजिनियर किंवा सुपरवायझर किंवा मॅनेजर म्हणून काम करत असतात। त्याचप्रमाणे अशा विद्यार्थ्यांना शासकीय सेवेमध्ये म्हणजेच BMC, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, पॉवर प्लांट्स, इंडियन रेल्वे, आर्मी, नेव्ही अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नोकरीची संधी उपलब्ध असते। त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, डिप्लोमा इंजिनिअरिंग हा कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी स्वतःची कंपनी किंवा स्वतःचा उद्योग सुद्धा सुरू करू शकतात आणि असे विद्यार्थी नामांकित उद्योजक म्हणून नावारूपाला येऊ शकतात। त्याचप्रमाणे जे विद्यार्थी डिप्लोमा इंजिनिअरिंग हा 3 वर्षाचा कोर्स पूर्ण करतात अशा विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्ष डिग्री इंजिनिअरिंग साठी प्रवेश मिळत असतो। जसं आपण 10वी नंतर 11वी आणि 12वी सायन्स केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष डिग्रीसाठी प्रवेश मिळत असतो, त्यामुळं 10वी नंतर 11वी 12वी सायन्स करून विद्यार्थी 4 वर्षाचा कोर्स पूर्ण करतात आणि 10वी नंतर 3 वर्षाचा डिप्लोमा इंजिनिअरिंग कोर्स पूर्ण केल्यानंतर असे विद्यार्थी थेट द्वितीय वर्ष डिग्रीसाठी प्रवेश मिळवतात। म्हणजे जे काही वर्ष आहेत अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी ते सारखे आहेत, परंतु डिप्लोमा इंजिनिअरिंग कोर्स पूर्ण केलेले विद्यार्थी तांत्रिकदृष्ट्या म्हणजेच टेक्निकल दृष्ट्या खूप सुदृढ असल्यामुळे चांगलं कौशल्य संधी लवकर उपलब्ध होण्याची शक्यता असते। त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, हा जो अभ्यासक्रम आहे तो महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई यांनी विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन म्हणजेच प्रात्यक्षिक आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये जी आवश्यकता आहे त्या सर्वांचा विचार करून हा परिपूर्ण असा अभ्यासक्रम उपलब्ध करून दिलेला आहे, जेणेकरून विद्यार्थी नामांकित कंपन्यांमध्ये शासकीय सेवेमध्ये रुजू होतील आणि वयाच्या 19व्या किंवा 20व्या वर्षी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील। म्हणूनच माझी सर्व विद्यार्थी आणि पालक वर्ग यांना विनंती आहे की 10वी नंतर डिप्लोमा इंजिनिअरिंग हा अभ्यासक्रम अतिशय महत्त्वपूर्ण आणि विद्यार्थ्यांना सोयीस्कर आहे। त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांची परिस्थिती गरिबी आहे अशा विद्यार्थिनींसाठी शासनामार्फत वेगवेगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत, जेणेकरून विद्यार्थी तंत्र शिक्षण दृष्ट्या अतिशय स्वावलंबी होतील आणि लवकरात लवकर आर्थिकदृष्ट्या सुद्धा स्वावलंबी होतील। म्हणूनच पुनश्च एकदा विद्यार्थी आणि पालक वर्गांना विनंती आहे की डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि या प्रवेश प्रक्रियेसाठी शासन मान्य सुविधा केंद्र शिवाजीराव सह जोंधळे तंत्रनिकेतन आसनगाव येथे ऑनलाईन फॉर्म भरणे आणि कन्फर्म करणे याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे आपणास जे काही प्रश्न भेडसावत असतील ते समस्या निराकरण करण्यासाठी योग्य असं मार्गदर्शन सुविधा केंद्रावर देण्यात येईल। आपणास सर्वांना विनंती आहे की आपल्या शंकांचं निराकरण करण्यासाठी शिवाजीराव सह जोंधळे तंत्रनिकेतन आसनगाव डिप्लोमा कॉलेज येथे अवश्य भेट द्या आणि आपले प्रवेश प्रक्रिया आहे ती पूर्ण करा। धन्यवाद।